कोकणच्या किनाऱ्यावर एक असं मंदिर आहे जिथे सूर्यदेव स्वतः समुद्रामार्गे आले होते। 800 वर्षापूर्वीचं एक असं रहस्य जे आजही रत्नागिरीच्या कशेळीत जिवंत आहे। ही गोष्ट सुरू होते 1296 मध्ये, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने गुजरातच्या प्रभास पट्टणवर स्वारी केली। तिथलं वैभव आणि सूर्यदेवाची ती भव्य कृष्णपाषाणातील मूर्ती वाचवण्यासाठी एका धाडसी खलाशाने ती मूर्ती आपल्या जहाजात ठेवली आणि तो दक्षिण दिशेला निघाला। पण नियतीचा खेळ बघा, रत्नागिरीच्या कशेळी किनाऱ्यापाशी येताच ते जहाज अथांग समुद्रात अचानक थबकलं। कितीही प्रयत्न केले तरी ते 1 इंचभरही पुढे आले ना। शेवटी त्या खलाशाने ती दिव्य मूर्ती किनाऱ्यावरील एका सुरक्षित नैसर्गिक गुहेत ठेवली। ती गुहा आजही देवाची खोली म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे आजही सूर्यदेवाची स्पंदनं जाणवतात। अनेक वर्षानंतर कनकादेवी नावाच्या एका परम सूर्यभक्ताला या मूर्तीचा दृष्टांत झाला। त्यांनी त्या गुहेतून मूर्ती बाहेर काढली आणि तिची विधिवत स्थापना केली। तिथूनच जन्म झाला या महाराष्ट्रातील दुर्मिळ कनकादित्य सूर्य मंदिराचा। लाल चिरेबंदी दगड आणि शांत परिसर हे आजही या ठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे। इतिहासाची साक्ष देणारा हा कोकणचा वारसा खरोखरच थक्क करणारा आहे। जर तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोकणप्रेमींना नक्की शेअर करा। अशाच नवनवीन आणि रोमांचक ऐतिहासिक प्रवासासाठी आपल्या हॅपी रोमिंग चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।